आज की पार्टी मेरी तरफ से वा 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 कांदेशी स्पेशल झणझणीत बटाट्यांची आमटी आणि भाकरी हा ये ना पाठीमा बाय. अरे तुमच्या आणले वा 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 काय वास येतोय कमांडर. हा बोलताच भारी बेतशे हो तुम ना. हा माग रे बाई मला माहितीये तुला खानदेशी जेवण आहे ना गैर आवडत. अरे हाय भाजी खायचं नाही तुला खानदेशी आठवण होई ना आपलं नाव बदली ठेव. वा वा मजा आली. भाकरी बी काय काय टेक्नो. वा वा ओय, हो हे काय आहे कमांडर, तुम्ही तर मिशन संपायच्या आधीच आम्हाला वर पाठवणारच वाटतं. गाईस आय एम डन, मला हे नाही झेपणार आहे. धर धर पाणी घे पाणी घे. अरे डरपोक. अरे हाय तिकट जा की समजा तू असं करशील तर समोर क्रिमिनल आल्यावर काय करशील रे. क्रिमिनल चालतील पण हे तिकट खाऊन मला नाही शहीद व्हायचंय. खाना भी मत, बच्चों के खेलने की चीज नहीं है ये. मर्द चाहिए मर्द, समझा. बोलला मर्दगडी बोलला. खा खा तू खा ना, मला नको आहे. ऐसे फाइल फेंक के मारूंगी. अरे काय गोंधळ चाललंय. काय अरे कमांडर काय हे. हो हे पाठवण्याची आमटी ना खानदेशी स्पेशल. तुम्हाला घ्यायचं ना पण जमेल ना हे तुम्हाला. खानदेशी. हा टेडी सर नको, खूप तिकट आहे. मी आता टेस्ट करून बघितलंय, झणझणीत आहे एकदम. अरे ठीक आहे. तू खाऊ नकोस आहे, तुला एवढं तिखट खायची सवय नाहीये. तेच म्हटलं बॉस मी याला जमतं का नाही बुवा एवढं. काही जमणार मला हे. केडी सर आपले फातिमा दादा बोलले आहेत की हे मर्दांचं काम आहे. मग आता जर तुम्ही मर्द आहात तर तुम्ही खाऊन दाखवा. म्हणजे मुंह तोड़ दूंगी अब. आहेच मर्द मी आणि एवढ्याशाने काय होतंय. एक मिनिट, तुम्ही का त्याला उचकवताय? त्याला खरंच इतकं तिखट खायची सवय नाहीये. त्रास होईल नंतर केदार. कमांडर वाढा तुम्ही. एवढ्याशाने काय होतंय. घ्या वाढा. एक प्लेट घे तिकडे. चल. अरे काय तुम्ही बॉस द्या वाढा. कमांडर हा मला पण वाढा. बॉस समोर पण एक प्लेट वाढलेली आहे, त्यांच्या ताटात वाढली जाते. बॉसच्या ताटात पण आता वाढलं जातंय. कमॉन कमॉन, भाकरी चॅलेंज. कोण जास्त भाकऱ्या खातं हे आपल्याला बघायचंय. आता बघूच यात सगळ्यात जास्त तिखट कोण खात. बॉस कमॉन 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 कमॉन. येस येस येस. आणि आता आपल्याला केडी सर आणि बॉस एक एक भाकरी घेतली त्यांनी ताटामध्ये. कमॉन कमॉन. प्रधानगी दाखवायची आहे. कमॉन. केड्या गिळ ना पटापटा. बॉस तू का खातेस. तुला खूप तिखट लागतंय. तू काय खातोस मग? मला हरायचं नाहीये ना. मला पण हरायचं नाहीये. ठीक आहे मी हरलो. ही पण मॅच ड्रॉ झाली यार. मग बॉस आहे. तिखट आहे. पाणी बॉस अहो ते एवढं तिकीट नाही. पाणी प्या, पाणी आमच्या गावात नाही तुम्ही झंझणीत खाता. अरे अरे प्या पाणी घे. ओके नाही. ओके 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 ओके. थांबा 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 थांबा. हा घ्या पटकन. टाका तोंडात म्हणजे जरा बरं वाटेल. किती ती खा. अरे खा ते चॉकलेट. बॉस बोल गत्री. आपल्या एका टिपरने टीप दिली होती. गुलाबाचा टॅटू असणारा मुलगा सापडलाय, त्यालाच फॉलो करतोय. गुड, तू त्याला फॉलो करत राहा. केडी सर ही लिस्ट आहे. ही नार्कोटिक्स आणि पोलीस यांच्या डेटाबेस मधून सापडलेली लिस्ट आहे. व्हेरी गुड जॉब. ह्याच्यामध्ये त्यांची बरीच इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही एकदा चेक करू शकता. ड्रग एडिक्टेड लोक दिलो. यातली काही लोक नक्कीच पार्टीत जाणार.
त्यांचे आपल्याला फिंगरप्रिंट्स हवेत. कत्री तुझं लोकेशन पाठव, मी आणि कमांडर पोहोचतोय. हां ओके हे पाठव. केडी काळजी घ्या. येस बॉस. अरे बॉस खरंच एवढं तिखट लागलं? हो, मला सवय नाही अगं एवढं तिखट खायची. मग कशाला खायचं? कारण मी खाल्ला नसता ना तर तो थांबला नसता. आणि त्यालाही सवय नाहीये इतकं तिखट खायची. मित्राची एवढी काळजी? हा म्हणजे आपल्या मित्राची काळजी आपल्यालाच वाटणार ना. आणि केदार मित्रच आहे माझा. हो 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 बरोबर आहे. आपणच आपल्या मित्राची काळजी घेतली पाहिजे ना. हा मी आले जा, तिखट लागले ना. हो हो. मम्मा हाय मम्मा. मम्मा तुला माहितीये मी आणि युवी आज शॉपिंगला गेलो होतो आणि मी एवढी शॉपिंग केली आहे ना. निशी परवाच गेली होतीस ना शॉपिंगला. काय सारखं शॉपिंग? मम्मा ती वेगळी ही वेगळी. वेगळी कशी? म्हणजे रिच लोकांचं असंच असतं. यू डोंट नो. म्हणजे आम्ही आहे ना प्रत्येक ओकेजनला वेगवेगळी शॉपिंग करतो आणि ही बर्थडेची शॉपिंग आहे. काय सांगतेस? अवघड आहे बाई तुमचं. मम्मा तू काय देणार आहेस मला बर्थडेला? आमंत्रण. आमंत्रण? अधिक मास आहे की नाही, त्याचं आमंत्रण द्यायला फोन केलाय मी. अधिक मासामध्ये जावयाची पूजा करायची असते, मानपान करायचा असतो, त्यांना आहेर द्यायचा असतो. थोडक्यात जावई बापूंचे लाड करायचे. उद्या त्यांना घरी घेऊन ये. ओके ठेवते. अगं आता काय म्हणजे काय? अधिक मास चालू झालाय की नाही? अधिक मास? आता हे काय नवीन? मग लाडक्या जावयाचं मानपान करायला नको का? आणि लग्नामध्ये कन्यादान करताना आपण पूजेत संकल्प सोडतो की नाही? आमची लक्ष्मी सारखी मुलगी तुमच्या विष्णू सारख्या मुलाला देतोय म्हणून. हा मग त्या विष्णूची पूजा नको का व्हायला? अगं हो सुमी, पण विष्णूची पूजा करणं त्याच्यासाठी केदार कशाला हवाय? अरे देवा, केदार जरी त्याचं नाव असलं ना तरी तो जावई आहे ना, मग विष्णू समान नाही का तो? अगं सुमी पण उद्या ना काम आहेत, आश्रमात जायचंय, स्वयंपाकघरातल्या कामातून उचंत मिळणार नाही. सांग सांग कारण सांग आता मला. अगं असं काय करतेस? कौशिकी ताईंना पण विचारावं लागेल ना. विचारलंय, त्यांची परवानगी मी घेतली आधीच. आणि काय ग, धनुषचे लाड करायला कोणाची परवानगी कशाला हवी आहे? हा त्याला सांग, त्याच्या श्रीवल्लीने त्याला बोलवलंय म्हणून. अगं उद्या मला खरंच खूप काम आहे. तारिणी, तुला ना आता माहेरची ओढच राहिली नाही का ग? अगं तसं नाहीये सुमी, पण खरंच आश्रमात खूप महत्वाचं काम आहे. खूप धावपळ चालू आहे. तुझं वय काय ग तारिणी? अगं तुझ्या वयातल्या मुली नवीन लग्न झाल्यानंतर नटून थटून इकडे तिकडे मिरवत असतात. आणि तुझं काय चाललंय? आपलं नवऱ्याला थोडा वेळ द्यावा, आपले हट्ट पुरवून घ्यावेत, हा त्याच्याबरोबर जरा फिरावं. हे सगळं सोडून बाकीचं सगळं करत असतेस तू.